तलाठी भरतीचा गोंधळ काय? हा गोंधळ सगळीकडे चालू आहे. ज्या TCS IBPS मध्ये गोंधळ झाला म्हणून या सर्व परीक्षा MPSC कडे घेतल्या जाव्यात अशी मागणी होत होती. आंदोलनं झाली. TCS IBPS कडे परीक्षा देऊ नका. या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाल्या, आंदोलनं झाली. त्यानंतर एक निर्णयही झाला की 1 जानेवारी 2026 नंतरच्या सर्व परीक्षा या MPSC मार्फत घेतल्या जाणार. मग त्याच्यामध्ये TCS मार्फत घेतली जाणारी तलाठी परीक्षा देखील MPSC कडूनच घेण्यात येईल. अशा आश्वासन आलं. त्याचा GR देखील निघाला. अधिवेशनामध्ये त्याच्यावर चर्चा झाली. आज परिस्थिती काय आहे? आज परिस्थिती अशी आहे की आजही विद्यार्थी विचारतायत की परीक्षा नक्की MPSC घेणार की TCS घेणार? बरं, आता MPSC घेणार म्हटलं तर अधिकृत अजून कुठलीच माहिती नाहीये आणि TCS घेणार म्हटलं तर विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट त्यांच्या हातात येत नाही. कारण मागचा इतिहास पाहिला 13-14 लाख फॉर्म तलाठीचे होते. TCS IBPS ने ती परीक्षा घेतली आणि त्याच्यामध्ये काय सावळा गोंधळ झाला हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून प्रत्येकाची एकच मागणी आहे की या सगळ्या परीक्षा MPSC कडे झाल्या पाहिजेत आणि विशेषतः तलाठीची परीक्षा तर MPSC नेच घेतली पाहिजेत. आता मागच्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा वारं सुरू झालं की या परीक्षा पुन्हा एकदा TCSच घेणार. तलाठ्याची परीक्षा TCSच घेणार. ही बातमी सगळीकडे पसरायला लागली. विद्यार्थी अभ्यासामधून परत डिस्टर्ब झाले आणि तीच चर्चा सुरू झाली. आता आपण जर पाहिलं तर 1 जानेवारी नंतर ह्या जर परीक्षा सगळ्या MPSC कडे जाणार होत्या तर 1 जानेवारी नंतर एक 2-3 परीक्षा आहेत स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. त्या 2-3 परीक्षा ह्या TCS कडून घेण्यासाठी यंत्रणा सुरू झाली. TCS ने त्यांचे आयोन सेंटर वाढवलेत. मग नक्की MPSC जर परीक्षा घेणार असेल तर हे सेंटर का वाढतायत? मग याच्यामध्ये परत तो काळा बाजार होणार आहे का? की जसं MPSC ने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणला, अचानक लागू केला आणि तो विद्यार्थ्यांवरती लादला आणि त्याच्यानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले. 2 वर्ष पुन्हा तो पॅटर्न पुढे जावा म्हणून आंदोलनं झाली आणि तो पुढे गेला. अशीच परिस्थिती होणार आहे का? तुम्ही अचानक MPSC कडे परीक्षा देणार विद्यार्थी परत. कारण हे मी का बोलतोय? कारण आज विद्यार्थी कन्फ्युज याच्यामुळे आहे की नक्की अभ्यास करायचा कसा? TCS IBPSच्या मेथड प्रमाणे करायचा, त्यांच्या पद्धतीने करायचा की MPSCच्या पद्धतीने करायचा? अजूनही MPSC ने डिक्लेअर केलंय ना शासनाने डिक्लेअर केलंय. नक्की या पोरांनी अभ्यास करायचा कोणत्या पॅटर्ननुसार? MPSC की TCS IBPS हे कळत नाही. आणि ज्यावेळेस जर समजा MPSC कडे परीक्षा दिल्याच तर अचानक जर हा बदल झाला तर तो विद्यार्थी स्वीकारतील का? त्याच्यामुळे MPSC ने देखील आणि राज्य सरकारने देखील कुठंतरी लवकरात लवकर घोषणा करणं गरजेचं आहे. आज पहा वेळोवेळी विद्यार्थी बोलतायत, विद्यार्थी संघटना बोलतात, आम्ही बोलतोय. आणि आपण जर पाहिलं तर इग्नाइट सारखी अकॅडमी आपल्याला माहिती आहे की सरळ सेवेमध्ये हजारो विद्यार्थ्यांना अधिकारी बनवणारी ही अकॅडमी सरळ सेवेमध्ये असताना ही अकॅडमी सुद्धा त्या अकॅडमीवरती त्यांच्या YouTube चॅनलवरती बापू गायकवाड सर वेळोवेळी येत आहेत आणि सांगतायत की या परीक्षा MPSC नेच घेतल्या पाहिजेत. म्हणजे ज्या अकॅडमीने आजपर्यंत हजारो तलाठी घडवले, लाखांमध्ये ऍडमिशन असतात, ती अकॅडमी सुद्धा म्हणते MPSC कडे परीक्षा द्या. म्हणजे याच्यातून नक्की त्या परीक्षांमध्ये किती घोटाळा होतो ह्या सगळ्या दुनियाला माहिती आहे. मग हे माहीत असताना अजूनही जर ही परीक्षा MPSC कडे आलेली नसेल आणि जर याच्यामध्ये काही गोडबंगाल चाललेला असेल आणि या परीक्षा जर TCS IBPS कडे घेण्यासाठी कोणाचं जर काही कटकारस्थान चाललेलं असेल तर हे होऊन देणार नाही. आम्ही शांत आहोत, शांत राहू द्या. पुन्हा एकदा रस्त्यावरती यायला भाग पाडू नका. याच्यामध्ये 2 एप्रिल 2026ला महसूलचा एक 20 वर्षानंतर आकृतीबंध नवीन सुधारित आकृतीबंध आला. त्याच्यामध्ये मला वाटतं 15,747 जागा या तलाठ्यासाठी मंजूर पद आहेत. कमीत कमी 4,000 पदांची तरी जाहिरात अपेक्षित आहे. आणि ही जर 4,000 पदांची जाहिरात जर TCS किंवा IBPS कडून घेतली तर याच्यामध्ये किती विद्यार्थी हे प्रामाणिकपणे कष्ट करणारे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी सिलेक्ट होतील हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हा गोंधळ कुठेतरी थांबला पाहिजे. त्याच्यामुळे लवकरात लवकर राज्य सरकारने आणि MPSC ने संगनमताने दोघांनी ठरवून ह्या परीक्षा कधी घेणार, कशा घेणार, त्याचा पॅटर्न काय असणार हे ठरवणं गरजेचं आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, विद्यार्थ्यांना कुठेतरी एक दिशा मिळेल. विद्यार्थी दिशाहीन आहेत. अभ्यास नक्की कशा पद्धतीने करायचा हे त्यांना आजही कळलेलं नाही, अजूनही कळलेलं नाही. त्याच्यामुळे माझी राज्य सरकार आणि MPSC दोघांनाही विनंती आहे की जो काही जुलै 2024चा GR आहे सर्व परीक्षा MPSC कडे घेण्याबाबतचा, त्या GRची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. कुठलीही दिरंगाई न करता या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. कारण तलाठ्यासारखी पोस्ट जर
भ्रष्ट मार्गाने भरली जात असेल तर ती चैन जिथून सुरू होती तिथूनच तो भ्रष्टाचार सुरू होतो. त्याच्यामुळे माझी पुनश्च एकदा विनंती असेल की आम्ही शांत आहोत, आम्हाला शांत राहू द्या, विद्यार्थ्यांना शांततेत अभ्यास करू द्या. धन्यवाद.